मित्रांनो, निसर्गाने आपल्या शरीराला 5 तत्वांनी बनवलं आहे. पण कलियुगाच्या माणसाने त्यात आणखी एक तत्व जोडले, ते म्हणजे पैसा. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकत नाहीत, पण पैशाने खूप काही विकत घेतल्या जाऊ शकतं. एक संत प्रवचन देत होते, पैशाच्या मागे धावू नका. पैसा म्हणजे मायेचं असं जाळं आहे, ज्यात आपण जास्तीत जास्त अडकल्या जातो आणि या जाळ्यात जो अडकला तो आयुष्यभर दुःखी राहतो. आणि तिथं बसलेले सगळे लोक याच गोष्टीवर टाळ्या वाजवत होते. पण लोकांच्या हे लक्षात आले नाही की हीच गोष्ट बोलण्यासाठी संत पैसा घेत होते. हीच तर पैशाची माया आहे. पैशाच्या मायेचा हा खेळ खूप कमी लोकांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत आहे त्यांना या पैशाच्या मायेने खूप उंचावर पोहोचवलं आहे. मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये पैसा कमावण्यापेक्षा पैसा सांभाळून ठेवणं जास्त अवघड आहे. या जगात खूप असे लोक आहेत ज्यांच्याजवळ थोडा पैसा आला तरी त्यांना अहंकार येतो. त्यांना पैशाचे नियम माहीतच नसतात. तुम्ही बघितलं असेल, सरस्वती ही नेहमी बसलेली असते आणि लक्ष्मी नेहमी उभी असते. सरस्वती म्हणते, मी लवकर येणार नाही आणि एकदा आले तर जाणार नाही. ज्ञान हे आपण सहजासहजी मिळवू शकत नाही, पण एकदा मिळालेलं ज्ञान आपल्यापासून कोणी कधीच हिरावूनही घेऊ शकत नाही. पण लक्ष्मीचा नियम आहे, ती जेवढ्या लवकर येते तेवढ्याच लवकर ती जाते सुद्धा. एखाद्या व्यक्तीला तिला नीट सांभाळता आलं नाही तर ती लवकर निघूनही जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 असे खर्च सांगणार आहे जे तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवायला हवेत. तरच तुम्ही पैशाचे नियम समजू शकता. तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचं नाही, जेवढं कमावता त्यामधून हे 6 खर्च आत्ताच कमी करा. हळूहळू तुमच्या घरात पैसा टिकायला सुरुवात होईल आणि तुम्हाला स्वतःला वाटेल की तुमच्याजवळ पैसा टिकायला सुरुवात झाली आहे. श्रीमंत बनण्यासाठीचा सर्वात पहिला मार्ग हाच असतो. आपल्या जवळचे खर्च कमी करा आणि पैसा येण्याचे नवीन मार्ग शोधा. आज मी तुम्हाला असे 6 खर्च सांगणार आहे जे तुम्ही नक्कीच टाळू शकता. नंबर 1, देखाव्याचा खर्च. आपल्या आजूबाजूला कोणी महागातली कार घेतली तर आपल्याला ईर्ष्या व्हायला लागते आणि तुम्ही ठरवता की तुम्हालाही तशीच कार घ्यायची आहे. हाच दिखावा, याचा खर्च तुम्हाला आयुष्यभर गरीब बनवून ठेवतो. आपल्यापैकी बरेचसे लोक हे दिखावा करण्याच्या नादात असं काही सामान घेऊन येतात ज्यांची त्यांना खरंच गरज नसते, फक्त ते दाखवण्यासाठी ते घेऊन येतात. महागातली कार, महागातले मोबाईल, दागिने, इतर काही गोष्टी ज्यांची तुम्हाला खरंच गरज नसते अशाही वस्तू तुम्ही घेऊन येतात. आणि कोणी समजवायला लागलं तर आम्ही कोणापेक्षा कमी आहोत का हे दाखवण्याची स्पर्धा चालते. या सगळ्यात अशा लोकांना कळून येत नाही की ते त्यांचं स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. जर तुम्हाला खरं श्रीमंत व्हायचं असेल तर दिखाव्याची ही स्पर्धा अगोदर बंद करा. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्ही तुमची हौसमौज करू नका. याचा अर्थ इतकाच की तुम्हाला गरज नसताना फक्त इतरांना दाखवायचं म्हणून तुम्ही पैसा खर्च करून काही गोष्टी घेत असाल तर त्या घेणं बंद करा. तोच पैसा तुम्ही दुसरीकडे गुंतवा. नंबर 2, कंपनीच्या स्कीम, कंपनीच्या ऑफर्स यांच्यापासून दूर राहा. मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या तुम्हाला वेगवेगळे आमिष दाखवून त्यांचे प्रोडक्ट्स विकण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळेस आपण अशा प्रलोभनांना बळी पडतो आणि अशा वस्तू खरेदी करतो ज्यांची आपल्याला गरज नाही. त्या फक्त ऑफरमध्ये आणि कमी किमतीमध्ये मिळाल्या म्हणून आपण त्या विकत घेतो. आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळलं की 50% सवलतीच्या दरावर आपल्याला घड्याळ मिळत आहे, तर आपण लगेच खरेदी करतो. मग आपल्या घरी 4 ते 5 घड्याळ अगोदर असतील तरीही आपल्या हे लक्षात येत नाही की कंपन्यांचं हे मार्केटिंग करण्याचं कौशल्य आहे. यातून आपला फायदा न होता कंपनीचा फायदा होतो. म्हणून अशा प्रलोभनांना बळी पडू नका. यापासून दूर राहा आणि आपल्या लक्ष्मीचा योग्य तिथं वापर करा. नंबर 3,
कर्ज. जास्तीत जास्त लोक कर्ज काढून आपल्या बऱ्याचशा वस्तू खरेदी करतात. महागडे मोबाईल, कार, घर या सगळ्या गोष्टी तुम्ही कर्जावर खरेदी करता आणि नंतर त्या कर्जाची फेड करत राहतात. आजकाल सगळेच क्रेडिट कार्ड वापरतात. जो पैसा आपल्याकडे येणार आहे तो पैसा अगोदरच वापरायला क्रेडिट कार्ड सांगते. मग जरा विचार करा, आपण श्रीमंत होणार कसे? जो पैसा आपल्याकडे आलाच नाही तो पैसा आपण अगोदरच खर्च करतो. बरेच लोक लोनवर जमीन खरेदी करतात आणि हा विचार करतात की भविष्यात आपल्याला फायदा झाल्यानंतर आपण सगळं लोन फेडून टाकूयात. पण त्यांना हे कळत नाही की जेवढा फायदा होणार आहे तेवढंच आपलं व्याज देखील जाणार आहे. म्हणून कायम लक्षात ठेवा, कर्ज घेऊन कुठलीच गोष्ट करू नका. नंबर 4, आपले पैसे नेहमी कॅशमध्ये वापरा. कुठलीही गोष्ट खरेदी केल्यानंतर जेव्हा तुम्ही मोबाईलद्वारे ऑनलाईन त्या गोष्टीचं पेमेंट करतात त्यावेळेस तुम्हाला तितका त्रास होत नाही, कारण ते पैसे तुमच्या खिशातून जात नाहीत. पण या उलट तुम्ही कॅश देताना, कॅश पेमेंट करताना तुम्हाला हा विचार येतो की आपला खर्च होत आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः हे करून बघा. मोबाईलद्वारे पेमेंट करताना तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होत नाही की आपला पैसा खर्च होत आहे. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे द्याल त्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होईल की नाही, खर्च जरा जास्त होत आहे. नंबर 5, आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवायला शिका. जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाता आणि तुम्हाला एखादी वस्तू खूप आवडते त्यावेळेस अगोदर हा विचार करा की तुम्हाला खरंच त्या वस्तूची गरज आहे का? बरेच लोक एखादी वस्तू त्यांना आवडली की लगेच खरेदी करतात. त्या गोष्टीची त्यांना खरंच गरज असते का नाही याचाही ते विचार करत नाहीत. बऱ्याच वेळेस बऱ्याच वस्तूंवर असलेल्या ऑफर्सला आपण भुलतो आणि नको असलेल्या वस्तूही खरेदी करतो. म्हणून आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नंबर 6, कुठल्याच गोष्टीचा शौक ठेवू नका. आपल्या आजच्या या काळात महागाईचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माणसांना असलेले वेगवेगळे शौक. आजकाल 10,000चेही मोबाईल मिळतात आणि 2 लाखाचेही मोबाईल मिळतात. श्रीमंत माणूस 2 लाखाचा मोबाईल घेतो आणि त्याची श्रीमंती दाखवतो. शौक आहे म्हणून तो 2 लाखाचा मोबाईल घेतो. आपल्या शौक असण्याचा फायदा उचलून बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये नवनवीन गोष्टी आणतात ज्या आपल्याला आकर्षित करतात आणि गरज नसताना आपण फक्त शौक म्हणून त्या खरेदी करतो. लक्षात ठेवा, तुमच्या शौक करण्याने आपलं आयुष्य चालणार नाही. हे सगळे 6 खर्च. नंबर 1, दिखाव्याचा खर्च. नंबर 2, कंपनीच्या स्कीममध्ये, कंपनीच्या ऑफर्समध्ये येऊन केलेला खर्च. नंबर 3, कर्ज काढून केलेला खर्च. नंबर 4, आपले पैसे कॅशमध्ये न वापरता ऑनलाईन पेमेंटद्वारे केलेला खर्च. नंबर 5, भावनेच्या भरात येऊन केलेला खर्च. आणि नंबर 6, शौक म्हणून केलेला खर्च. हे सगळे 6 खर्च तुम्ही बंद केले तर तुमच्याजवळ पैसा टिकायला सुरुवात होईल आणि त्या पैशातून तुम्ही स्वतःचा काही उद्योग सुरू करू शकता आणि त्या पैशाला वाढवू शकता. या सगळ्या गोष्टींवर एकदा नीट विचार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.